दोन्ही मॅच स्पीड अप करायची आहे. आपल्याकडे वेळेची मर्यादा खूप. सामने देखील आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय महाले. महाले आपण पाहतोय राईट ओव्हर द विकेट मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक. पहिला चेंडू पायावरती आदळला. पंचांकडे झाली अपील आणि इथून मात्र क्लीन बॉल यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. फर्निचर झालं डिस्टर्ब. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय कौस्तुभला इथून मात्र माघारी परतावं लागतंय. शून्याचा भोपळा देखील त्याला फोडता आला नाहीये आणि गोल्डन डकची तो शिकार होतोय. नवीन फलंदाज नेट नंबर 3 वरती मायकल. वारंवार सूचना द्यायला लावू नका. आम्हाला देखील चांगलं वाटत नाहीये. प्लीज आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी असेल तर पाठवा. नवीन फलंदाज नेट नंबर 3 वरती आम्हाला नाव माहित नाही. हा चेंडू बॅकफुटला जाऊन आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षक कुठली धाव मिळणार नाहीये. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. आपण पाहतोय गोलंदाज महाले यांची. अंकुश नेट नंबर 3 वरती गेलाय. हा देखील चेंडू आता चालला मिड ऑफच्या डोक्यावरून क्लिअर करेल आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अंकुश आपण पाहिला. अंकुशच्या बॅट मधून आपण पाहिला चौकार. धावफलक आता जाऊन पोहोचलाय. या 4 धावेने 4 या आकड्यावरती. इथून मात्र नक्कीच धावफलकाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय साईराज 11 या संघाशी. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. आता मात्र डाऊन द लेग आणि पंचांनी तेच सांगितले. पंचांचे दोन्ही हात आपण मैदानामध्ये समांतर पाहतोय आणि अतिरिक्तच्या स्वरूपात एक धाव मिळत असताना धावफलकावर आता धावा झाल्या 5. चेंडू फेकून झाले 3. स्टेप आउट झाले. आता मात्र मिडॉनला क्लिअर केलं. क्षेत्ररक्षक आहे वायडिश. लॉंग ऑनचा चेंडू पर्यंत पोहोचला. मात्र एकच धाव इथून मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आता धावफलक पोहोचेल 6 या आकड्यावरती. स्ट्राईक एंडला कौस्तुभ आपण पाहतो. स्क्वेअर लेगला चेंडू खेळून काढलाय. तुतू मेमे मैदानामध्ये झाली आहे. कम्युनिकेशन गॅप जरूर होता. मात्र दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या इथून मात्र पोहोचलेत आणि ही एक चिकी सिंगल मैदानामध्ये कंप्लीट झाली आहे. एक धावफलकार ऍड झाली आहे. धावफलक 7 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. चांगलं षटक. अद्याप 5 चेंडूवरती फक्त 7 धावा खर्च केल्या महाले यांनी. पुन्हा एकदा आपण पाहतोय शेफल झाला होता. अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं. बॅटशी कडा लागून चेंडू चालला स्क्वेअर लेग रिझन मध्ये. शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक ते आला आणि इथून मात्र झाली एक सिंगल कंप्लीट. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ मैदानामध्ये समाप्त झाला आणि पाहतोय आपण साहिराज 11 या संघाची धावसंख्या आहे. लॉस ऑफ 1 विकेट. 7 ऑन स्कोअर बोर्ड. 8 धावा या आधीच्या चेंडूवरती होत्या. एक सिंगल आता आली आणि 8 धावा झाल्यात. दुसरं स्पेल आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅक वरती वसीम. वसीमने आजच्या दिवसामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केले. आता मात्र तो गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना पहिला चेंडू आपण पाहतोय खेळून काढला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट राईटचा फटका आणि जमिनीला गुदगुल्या करत चेंडू झालाय फरार. सीमारेखा पार चौकार. पहिला चेंडूवरती चौकार वसूल केला. आपण पाहतोय
फलंदाज अंकुशने आणि धावफलक जाऊन पोहोचले आता 11 या आकड्यावरती. 12 माफी असावी, 12 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 8 धावा आल्या आणि या चौकार 12 धावा. धावफलकावरती पहिल्या चेंडूवरती वसीमच्या विरोधात चौकार वसूल केलाय अंकुशने. बॅट शिकाडा चेंडू चाललाय बिहाइंड द विकेट नॉन ऑफ रिझन मध्ये. शॉर्ट फडमॅनचा क्षेत्ररक्षक त्याला चेज आहे मात्र त्याला हुलकावणी देत चेंडू झाला पुन्हा एकदा फरार. हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन चौकार आपण पाहिले. आता नशिबाचा चौकार दुसऱ्या चेंडूवरती मिळतो. दाफलकार धावा झाल्या 16. फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस होता, व्यवस्थित बॅटवर घेता आला नाहीये. चेंडू बॅट अँड पॅड मधून आपण पाहतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये नक्कीच सोपवलाय आणि 2 चेंडू टाकल्यानंतर 2 चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर हा तिसरा चेंडू डॉट टाकत असताना आपण पाहतोय गोलंदाज वसीम. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅटशी कडा आहे आणि आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं फिल्डिंग तिथे झाले, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि या चेंडूवरती मिळेल एक धाव. कमबॅक करण्याचा प्रयत्न वसीमने सुरेख केलाय कारण पहिला 2 चेंडूवरती चौकार आले होत्या. राईट ओव्हर द विकेटने 5वा चेंडू स्ट्राईक एंडला आता श्री आलाय आणि या सत्रात अद्याप एक चेंडू खेळला. आता मात्र फॉलिंग स्लिप चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला क्लिअर करत 6 धावांसाठी मायटी हिट. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. कौस्तुभ ज्याला पाहिलं पहिल्या षटकामध्ये फक्त एक चेंडू खेळायला भेटला होता, त्याला आता स्ट्राईक भेटली. भुकेला होता स्ट्राईक साठी आणि त्याने ठोकलाय हा षटकार आणि धावफलक पोचलाय. आपण पाहतोय 22 या आकड्यावरती 23 माफी असावी. 22 धावानंतर एक सिंगल आली ती आणि 16 नंतर एक सिंगल अशी माफी असावी. पुन्हा एकदा चाललाय चेंडू आपण पाहतोय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव धोक्याची होती मात्र कॉलिंग चांगलं होतं श्रीच आणि 2 धावा इथून कंप्लीट झाल्या आहेत. धावफलकावर आपण पाहतो आता धावा झाल्या 25. 2 षटकांचा देखील मैदानामध्ये समाप्त झाला आणि साईराज 11 या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली लॉस ऑफ 1 विकेट 25. थर्ड स्पेल इन प्रोग्रेस आणि गोलंदाज आता निलेश आपण पाहतो मैदानामध्ये आलाय. अंकुश आणि श्रीची जोडी अद्यापर्यंत चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. धावफलकावर धावा 25. पुढील चेंडू आपण पाहतोय चालला काऊ कॉर्नर रिझन मध्ये आणि 1 बाउन्स चाललाय. आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून या आल्या 4 धावा चौकार. एकोणतीस धावा आता आपण पाहतोय धाव पुस्तकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय निलेशच्या विरोधात. पहिलं षटक आपण पाहतोय महाल यांनी हाताळलं. पहिल्या चेंडूवरती विकेट त्यांना जरूर संपादित झाली. 8 धावा त्यांनी खर्च केल्या. दुसरं षटक वसीम याने हाताळलं. त्यांच्या षटकात आल्या 17 धावा.
तिसरं षटक निलेश यांचं होतं. पहिल्या चेंडूवरती चौकार. पुन्हा एकदा निलेश तयार. दुसरा चेंडू आता प्रॉपर टायमिंग झालाय. क्लिअर करायला आपण पाहतोय. वाडिश लॉंग ऑफला आलाय हा बिग हिट षटकार. यस, नो बॉल पंचांनी घोषित केला. कदाचित एका साइडला आपण पाहिलं ऑफ साइडला जास्त प्लेअर होत्या, त्याच कारणास तर पंचांनी हा नो बॉल घोषित केलाय. आणि या चेंडूवरती पूर्ण होईल 7 धावा. धावफलक आता पोहोचला आपण पाहतोय 36 या आकड्यावरती. फ्रीडचा चेंडू असेल. थोडस क्षेत्ररक्षकामध्ये नक्कीच आता बदल होतील. 36 धावा आहेत. पुढील चेंडू हा देखील वेगवान होता. कीपर बीट झाला. पाठीमागे चेंडू चालला बिहाइंड द विकेट. दोन्ही क्षेत्ररक्षक थर्ड शॉट, थर्डमॅन शॉट, फाईन लेग दोघांना उलकावणी देत चेंडू फरार. चौकार. चांगली फलंदाजी मैदानामध्ये अंकुशची चालली आहे. आणि आता मात्र ते देखील एका मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना तिसरं स्पेल आपण पाहतोय. पुन्हा एकदा आता बॅट शिकडा. यष्टी रक्षक कुठली चूक होणार करणार नाहीये आणि इथून होईल फलंदाज बाद. दुसरा हादर आपण पाहतोय. फलकावर धावा आहेत 40 आणि दुसरा हादर आपण पाहतोय लागलाय साईराज 11 संघाला. वैयक्तिक 12 चेंडू आणि 29 धावांचं कॉन्ट्रीब्युशन मैदानामध्ये आपण पाहतोय. अंकुश देऊन गेला आणि आता इनेट नंबर 4 वरती अक्षय मैदानामध्ये आलाय. अक्षयने देखील या आधीच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती आणि पुन्हा एकदा तोच आता 4 नंबर साठी मैदानामध्ये आलाय. जो मात्र सलामीसाठी आला होता तो श्रीय, जो वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती खेळतोय, तो नॉट स्ट्राईकला आहे. 3 चेंडू या षटकातल्या फेकून झाले. चौथा चेंडू शॉट ऑफ लेंथ होता. बॅकफुट वरून पुल केलाय आणि ठरलाय पॉवरफुल मिड विकेट ला षटकार. पहिला चेंडू खेळत असताना आपण पाहतो षटकार ठोकलाय. फलकावर धावा झाला 46. निलेश यांचं हे देखील षटक खराब म्हणावं लागेल, कारण या षटकात देखील एक नो बॉल आला, त्यावरती षटकार आला. पुन्हा एकदा हा चेंडू षटकारासाठी गेला. स्टेप आउट झाला तोच फटका आणि पुन्हा एकदा तेच समीकरण, तेच चित्र. चेंडू फरार, षटकार. आल्या आल्या पाहतोय आपण अक्षयच्या बॅट मधून 2 माहिती हिट पाहिले. बॅक टू बॅक 2 षटकार त्याने इथून ठोकलेत आणि धावफलक त्याने पोहोचवला. आपण पाहतो आता 52 या आकड्यावरती. काय फलंदाजी करतोय अक्षय. थोडासा उन्हाचा प्रवाह जास्त असल्यामुळे तो देखील थोडा थकल्यासारखा वाटतोय, मात्र नुकताच तो बॅटिंग साठी आलाय.
हा देखील फटका चांगला आहे. आता चाललाय स्क्वेअर लेगला. 4 धावांसाठी आता मात्र चौकार आपण पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन वॅकेंडेटर निवडला. चौकारासाठी चेंडू सीमा पार आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावर धावा आपण पाहतोय. अब तक 56 गडी मात्र गमावलेत. आपण पाहतोय साईराज इलेव्हन संघाने 2. चौथं षटक आपण पाहतो. सेकंड लास्ट स्पेल. गोलंदाज पुन्हा महाले आले, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. 8 धावा खर्च करत 1 विकेट त्यांनी संपादित केलेला. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय श्रीला ऑन साइड लावून राहायचा फटका. फुलंदाज तिथे होते क्षेत्ररक्षक, त्याला बीट करत चेंडू फरार. चौकार. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आपण पाहतोय मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून चेंडू नक्कीच अडवण्यासारखा होता, मात्र फंबल झाले आणि हाताला चाटून चेंडू आपण पाहतोय सीमा पार गेला. 4 धावा आल्या. तफलकार आता धावा झाल्या 60. स्वीट साऊंड ऑफ द बॅट चाललाय पॉइंटच्या डोक्यावरून. हा देखील चेंडू 4 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतो आता श्रीच्या बॅट मधून आणि दाफलकाला उभारणी देत असताना दाफलक जाऊन पोहोचला. आपण पाहतोय 64 64 या आकड्यावरती. इथून मात्र फलंदाज होईल बॅट बाद आणि 2 चौकार आल्यानंतर प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज आपण पाहतोय महाले यांना तिसरा हल्ला लागलाय. दाफलकार धावा आहेत 64 64. नवीन फलंदाज आपण पाहतोय, ज्याला मात्र नेट नंबर 5 वरती प्राचरण केलंय साईराज इलेव्हन संघाने. भैरव पहिला चेंडू बॅटशी आपण पाहतोय कडा होती, चालला होता चेंडू शॉर्ट थर्डमॅन मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक होता. एक सिंगल कंप्लीट झाली आहे आणि धावफलकावर धावा आहेत 65. डाऊन द लेग हा चेंडू होता. पंचांनी सांगितलंय हा चेंडू खराब आहे. एक अवांतर धाव मिळेल. दाफलकर आता धावा झाला 66 66. 81 धावांचं या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं. धावा उभारल्या होत्या. 82 धावांचं टार्गेट होतं. पुन्हा एकदा ऑन ड्रायचा फटका सरळ रेषेत आपण पाहतो. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक कव्हर करण्यासाठी आला आणि एक धाव मिळेल. दाफलकर आता धावा झाल्यात 68 झाल्यात, माफी असावी. 2 धावा इथून एकवटल्या गेल्यात आणि शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आडवा बॅटने क्रॉस बॅटेड फटका आपण पाहतोय. चालला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे
आणि पुन्हा एकदा या 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट होतील. 4 षटकांचा खेळ इथून मात्र समाप्त होईल. धावफलकावर आता धावा झाल्यात 69 एकूण 70. हा 2 धावाला माफी असावी, 68 होत्या, या 2 धावा ऍड झाल्या, 70 धावा झाल्यात. आणि इथून 4 षटकांची देखील फेकी मैदानामध्ये पूर्ण झाली आहे. स्लॉग ओव्हर षटक, ज्याला हनमारीच डेथ ओव्हरचं षटक म्हटलं जातं. गोलंदाज ज्याला मात्र प्राचुर्य केलंय परदेशी. पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेटने, पहिला चेंडू फिंगर रोल झाले होते. भैरवला चेंडू कळाला नाहीये आणि पहिला चेंडू निर्धाव. जर परदेशी यांनी विकेट संपादित केली तर निशांत जाधव साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दुसरा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेटने, हा देखील चेंडू सोडून दिला. पंचांकडे नक्कीच आशाभूत नजरेने पाहिलं, वाईटची मागणी होत्या, मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत आणि सांगितलंय हा चेंडू लिगल आहे, फेअर डिलिव्हरी. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. स्लॉगवरचं षटक अशा पद्धतीने हाताळलं गेलं पाहिजे. अद्याप 2 चेंडू सुरेख हाताळलेत परदेशी यांनी. पुढील चेंडू पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड, अपील आहे, उत्साह कमी आहे आणि इथून देखील हा तिसरा चेंडू निर्धाव होईल. अपील जोरदार होती, मात्र पंचाने सांगितलं यासाठीच नोट आउट. 3 चेंडू सुरेख, एकही धाव चेंडू वरती आली नाहीये. धावफलक स्टील आपण पाहतोय 70 या आकड्यावरती, 70 ऑन स्कोर बोर्ड. चौथा चेंडू पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकाचा. हा देखील चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. नक्कीच लेफ्ट आर्म गोलंदाजांचा विचार केला तर नॅचरल आपण पाहतोय स्विंग त्यांच्याकडे असं, आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये आता आपण पाहिलं. पडल्यानंतर हातभर वळण घेणारा चेंडू होता, त्यावरती आपण पाहतोय 22ची एक अतिरिक्त धाव आली आणि धावफलक जाऊन पोहोचलं 71 या धावेवरती. 2 चेंडू फेकायचेत. अद्याप BSPL चांगलं हाताळत असताना गोलंदाजीमध्ये मार्कवरती आपण पाहतो परदेशी यांना. स्टेप आउट झाला, चेंडू दिला सोडून, मात्र पंचांना सांगितलंय की हा चेंडू नक्कीच विकेटच्या वरून गेला, स्टंपच्या वरून गेला आणि हा देखील चेंडू आलाय डॉट. आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. एकच धाव खर्च केली आहे परदेशी यांनी. वाखण्याजोगी गोलंदाजी स्लॉगवरचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. हा देखील चेंडू आडवा बॅटने ऑनड्रायचा फटका डीप मध्ये. काव कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक 2-2. थोडस फंबल, प्रयत्न चांगले, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे, मात्र तिसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद आणि पहिल्या सत्राचा खेळ मात्र इथून समाप्त झालाय. धावफलकावर आपण पाहतोय 73 धावा. साईराज 11 संघाच्या गडी मात्र गमावले त्यांनी 4. खेळाच्या दुसऱ्या सत्राला जशी मात्र सुरुवात होईल, मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो अंबरनाथ पाली विभागातील एक दमदार आवाज सुनू बांगर सरांना. धन्यवाद.
11 टीम वेळ आपण जास्त घेऊ नका, फिल्डिंग लावून गेलं लगेच. आणि MTRAB संघाची सलामीची जोडी देखील आपण पाठवायची मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच टॉससाठी कॅप्टन देखील उपस्थित राहतील. टिटवाला 11 वर्सेस फ्रेंड्स 11 या दोन संघामध्ये पुढची लढत असेल आणि लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. फ्रेंड्स 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि टिटवाला 11 टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉस या ठिकाणी करायचं आहे लगेच. बघा नक्कीच आपल्या स्पर्धेमध्ये कोणता खेळाडू निशांत शर्मा या नावाचा आहे का? निशांत शर्मा कोण आहे? त्यांचं पार्सल आलंय. निशांत शर्मा कोण? इन्व्हाइट केले बॅटिंग साठी फ्रेंड्स 11 या टीमला. सलामीची जोडी देखील पाठवली गेली मैदानाच्या आतमध्ये. विद्यमान सामना सुरू आहे. MTRAB वर्सेस साईराज 11 या दोन संघांमध्ये. बॅट्समॅन नेम सांगायचे आहेत. वसीम आणि हितेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट असेल या मॅच मध्ये एकूण 74 धाब्याचं लक्ष असेल आणि ते लक्ष घेऊन सलामी जोडी हितेश आणि वसीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्ग वरती पहिलं षटक असेल पॉवर प्लेचा. सागर येत आहेत पहिल्या षटकामध्ये. 10 क्रिक या वाहिनीच्या द्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. कुणाल दादा म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम आमच्यासोबत जॉईंट असेल. चांगला अपडेट देखील आमच्यापर्यंत पोहोचवतात आमचे ॲज अ गुणलेखक नयन धुमाळ, अत्यंत आमचे जवळचे मित्र. चला मॅचला आपण सुरुवात करूया. सेकंड इनिंगला सुरुवात होतोय. गेम ऑन. पहिला बॉल. गोलंदाज सागर तयार. लेट्स प्ले. पहिला चेंडू स्लोवर पद्धतीचा पाहायला मिळतो. सन्मान दिला जातो पहिल्या चेंडूला. पडल्यानंतर थोडासा स्लो आला होता चेंडू आणि डॉट आलाय पहिला बॉल. स्ट्रायकिंगला फलंदाज वसीम आपल्याला पाहायला मिळतात. विस्फोटक सुरुवात करावी लागेल. आक्रमकता सिद्ध करावी लागेल या पहिल्या षटकामध्ये, कारण की टार्गेट मोठं आहे. 74 धावेचं ऑन साइडला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतात विकेट किपर, परंतु धाव कंप्लीट झाली 1 आणि 22च्या स्वरूपाने सिंगल मिळेल. अकाउंट ओपन होतोय टीम MTRAB या संघाचं 1 या धावसंख्येने. स्ट्राईक देखील रोटेट होती आणि स्ट्राईकला फलंदाज देत आहेत हितेश ऑन स्ट्राईक. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. गोलंदाज सागर पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय आणि पाठीमागे शॉट तडम्यांना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. येस, अजून एक हा डॉट बॉल पाहायला मिळेल. सातत्यानं गुड लेंथ वरती या ठिकाणी चेंडू रिलीज केले जात आहेत गोलंदाज सागर यांच्या माध्यमातून आणि थोडेसे स्लोवर पद्धतीचे चेंडू पाहायला मिळत आहेत या पहिल्या षटकामध्ये. पुढचा बॉल हुक करतात पाठीमागे. खेळाडू या ठिकाणी उपस्थित नाहीयेत. बॉल बॅकवर्ड स्कोर लेग. सी मारे का बाहेर. हितेश यांच्या बॅटमन आलाय पहिला चौकार. हेच फटके मारावे लागतील टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी, कारण की सुरुवात थोडीशी शांत झाली. सुरुवातीचे
3 बॉल आपण पाहिले त्यातून एकच धाव आली होती आणि चौथ्या बॉलवरती हा चौकार आला हितेशच्या बॅटमधनं. धावसंख्या पोहोचली ती 5 या आकड्यावरती. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. ऍडव्हान्टेज जरूर आहे, संधी जरूर आहे फलंदाज वसीम आणि हितेशकडे मोठी फटके मारण्याची, कारण की 30 गज घेऱ्याच्या बाहेर फक्त 2च फिल्डर पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफ आणि ऑनसाइड मध्ये काव कॉर्नर रिजनला एक खेळाडू. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल या ठिकाणी पुन्हा एकदा कन्वर्ट केली जाईल. एका धावेनं संघ पुढे सरकेल 6 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक. स्ट्रायकरला फलंदाज देत आहेत वसीम ऑन स्ट्राईक. चांगलं कमबॅक, एक चौकार आल्यानंतर त्वरित कमबॅक करतात आपल्या षटकामध्ये गोलंदाज सागर. हा ट्रॅकर अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतो आणि पंचाने हाय फॅक्टरचा विचार केला. येस, व्हाईट बॉल. पंच कृष्णा केने सर आपण पाहतो मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि 1 फॉर दी ओव्हर पहिल्या बाउन्सची वॉर्निंग देखील दिली जाते पंचांच्या माध्यमातून गोलंदाज सागरला. शेवटचा बॉल लाईन पाहावी लागेल. दिशेपासून बरकट आहेत, आउटसाइड डी ऑफ स्टंप. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. सलगचे 2 चेंडू वाईट आलेत. अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. 74 धाब्याचा पाठलाग करतोय MTRA बी संघ या मॅच मध्ये. पहिला सामना नक्कीच गमावला होता टीम साईराज 11 या संघाने या स्पर्धेमध्ये. खोलब्या टप्प्याचा बॉल लॉफ्टेड हिट ऑन साइडला खेळलेत. लॉंग ऑनला खेळाडू पोहोचतील तोपर्यंत दुसऱ्या डाब्याचा प्रयत्न होतोय आणि शेवटच्या बॉलवरती मिळतील 2 धावा. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या पॉवर प्लेचं षटक कंप्लीट आणि पहिल्या षटकामध्ये 74 धाब्याचा पाठलाग करत असताना संघ MTRA बी पोहोचलाय फलकावरती बिनगडी बाद 10 धावा. चोवीस चेंडू विजयासाठी 64 धावेची अद्याप गरज असेल. पॉवर प्ले कंप्लीट झाला. आता क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं जाईल. 5 खेळाडू आता 30 गज घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतील बाउंड्री लाईन लगत. चला बॉलर नेम सांगायचं लगेच. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे आशिष. दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत 5 खेळाडू बाउंड्री लाईन लगत पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन मध्ये खेळाडू असेल, त्याचबरोबर काव कॉर्नर रिजनला एक खेळाडू आणि स्क्वेअर लेग रिजनला एक खेळाडू पाहायला मिळतोय. ऑफसाइड मध्ये लॉंग ऑफ मध्ये खेळाडू असेल आणि कव्हर रिजनला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. हितेश ऑन स्ट्राईक. या षटकातील पहिला बॉल. गोलंदाज आशिष तयार. 24 चेंडू 64 ची गरज. पाठीमागे हुक करण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर चेंडू लेग स्टंपवरून निघून जातोय. पंच सांगत असताना डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. जसे डॉट चेंडू होतील तसा दबाव मात्र वाढला जाईल या मॅच मध्ये फलंदाजांवरती आणि मॅच वरती पकड देखील निर्माण ठेवू शकेल संघ. यावेळेस एक चांगला चेंडू गुड लेंथ वरती पडल्यानंतर टेक ऑफ होतोय. फलंदाजाला बीट केलं पुन्हा एकदा. सलगचा हा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. साईराज 11 संघ फाईट देतो या सामन्यामध्ये. धावा फलकावरती देखील फायटिंग टोटल्स उभा केले. प्रथम बॅटिंग करत असताना 73 धावा बनवल्या आणि गोलंदाजी देखील तेवढी चांगली. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्कचा वापर केला, परंतु पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. अजून एक हा तिसरा डॉट बॉल. सलगचे 3 चेंडू डॉट येत आहेत. धावसंख्या थांबली होती 10 या आकड्यावरती. 64 धाब्यांची अद्याप गरज आहे या सामन्यामध्ये MTRA बी संघाला. पुढचा बॉल षटकातील राऊंड द विकेट. बॅकफुट वरती गेली. यावेळेस मात्र समोर खेळतात आणि चांगलं क्षेत्ररक्षण. येस, एकच धाव येथे मिळेल. शॉर्ट मिड ऑफ मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि एका धावेने संघ पुढे सरकेल 11 या आकड्यावरती. 11 धावा. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडू आणि अवघी एकच धाव खर्च केली आहे. 2 चेंडू अद्याप शिल्लक असतील. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस. शॉट एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक खेळला गेला वसीमच्या माध्यमातून. धाव मिळते फक्त 1. धावसंख्या 12 धावा फलकावरती. सिंगल डबल न सामना कठीण होत जाईल.
टीम MTRA बी संघासाठी षटकातील शेवटचा बॉल. क्या बात आहे. पुन्हा एकदा फिंगर रोल केले होते या चेंडूवरती. प्रयत्न चांगले होते शॉट एक्स्ट्रा कव्हरला, परंतु एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू बॅकअप देईल तोपर्यंत मिळते सिंगल. ओव्हरची होते समाप्ती, सफल ओव्हरची समाप्ती मिळणे, कारण की या षटकामध्ये आशिषनं फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 धावा धावफलकावरती. अंकुश येत आहेत तिसऱ्या षटकामध्ये. सिनियर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत या संघाचे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी आता समीकरण थोडंसं कठीण. 61 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी, कारण की फलकावरती लागल्यात 13 धावा. ओ यॉर्करचा प्रयास केला बात. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. बचावलेत मित्र म्हणेन हितेश. बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू निघून जातोय. यशच्या वरून विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. अप्रतिम गोलंदाजी होतीये साईराज 11 या टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. यावेळी फटका चांगला ऑन द टॉस खेळलेत. हवेमध्ये होता स्ट्रोक. कव्हर रिजनला जजमेंट व्यवस्थित मिळत नाहीये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल 15 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू शिल्लक असतील 16. विजयासाठी 59 धावेची अद्याप गरज असेल या सामन्यामध्ये. मोठी फटकेबाजी नाहीये. पहिल्या षटकामध्ये एकमेव चौकार आपण पाहिलाय हितेश यांच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा सातत्यानं पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होतोय. पंच सांगतात यावेळेस मात्र लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू होता अतिरिक्त, त्यामुळे वाईटचा इशारा येतोय कृष्णा केने सरांचा आणि अतिरिक्त धावेने संघ पुढे सरकेल 16 या आकड्यावरती. अजूनही 58 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे, परंतु एलिव्हेशन नाहीये आणि खेळाडू उपस्थित मिड विकेट रिजनला टिपली जाईल जेल आणि संपलाय. हितेश यांचा खेळ लागतो पहिला धक्का टीम MTRA बी संघाला. हितेश बॅक टू द डगआउट. चला बॅट्समॅन लगेच पोहोचायचा मैदानाच्या आतमध्ये. नवीन खेळाडू आपण पाठवा. MTRA बी संघ बॅकफूट वरती गेले होते. नक्कीच पुलचा फटका खेळायचा होता. ताकद थोडीशी फटक्यामध्ये कमी पाहायला मिळाली. प्रॉपर कनेक्शन जमलं नाहीये आणि चांगला झेल मिड विकेटला कॅरी केला गेलाय. पहिली सफलता गोलंदाज अंकुश यांना मिळाली आहे. कार्तिक नी बॅट्समॅन 11 चेंडूंचा सामना केला आणि 9 धावा बनवता आल्या आपल्या टीमसाठी. हितेश यांना तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. इनिट नंबर 3 कार्तिक. षटकातील बॉल झाले आतापर्यंत 3 धावा खर्च करत होते प्रत्येक 3 आणि विकेट देखील प्राप्त केली या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी. ओ समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु कॉटन बॉलची संधी. यस टेकन. फलंदाज होतोय बाद. गोल्डन डकचे शिकारी बनतील कार्तिक आणि सलगचा हा दुसरा धक्का MTRA बी संघाला लागतोय. शेषगिरी येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. नवीन फलंदाज. रन्स येत नाहीयेत, मोठी फटके येत नाहीयेत. सामन्यामध्ये शिरकाव केलाय टीम साईराज 11 या संघाने. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असतील गोलंदाज आपण पाहतायत अंकुश. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असते हॅट्रिक बॉल. यस शेषगिरी महाले येत आहेत नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती. हॅट्रिक बॉल. ओ हॅट्रिकचा चेंडू आणि विकेट हॅट्रिक होईल का पाहिजे, परंतु खेळाडूने प्रयत्न केले नाही झेल पकडण्याचे, फक्त पोहोचले होते
आणि कनेक्टिंग नाहीये चेंडूची. एक धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या एकने पुढे सरकेल 17 धावा फलकावरती. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. मॅच मध्ये फाईट नाहीये. फटका चांगला यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला खेळलेत खेळाडू उपस्थित आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर अंतिम बॉलवरती आलाय. वसीमच्या बॅटमधून हा चौकार आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. 21 धावा फलकावरती. मॅचचं इक्वेशन सामन्याचं समीकरण. येणारे चेंडू शिल्लक असतील आता 12. 2 षटक आणि 53 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बॉलर नेम रेगे. यस रेगे येत आहेत 4थ्या षटकामध्ये. मागच्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती त्यांनी आपल्या टीमसाठी. ओव्हर द विकेट. ओ फटका चांगला आहे. क्या बात आहे. लाजवाब स्ट्रोक नजाकत पाहायला मिळते या फटक्यामध्ये. बॉल मिड विकेट सी मारे का बाहेर. स्लॉक सीप षटकार. षटकारांना नक्कीच स्वागत केले गोलंदाजांचं. वेलकम टू द ग्राउंड. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. याच फटक्यांची सुरुवातीला गरज होती परंतु फटके थोडेसे लेट येत आहेत. धावसंख्या पोहोचली ती षटकाराबरोबर 27 या आकड्यावरती. अजूनही गरज आहे मॅच मध्ये. येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 52 धावेची गरज असेल. पुढचा बॉल षटकातील. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा वापर केला परंतु पडल्यानंतर तोसा टेक ऑफ होतो चेंडू. लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळतो आणि बीट होत आहेत फलंदाज. डॉट बॉलची समाप्ती. 10 चेंडू 52 ची गरज. सामन्यामध्ये अजूनही मजबूत आहे संघ साईराज 11 टीम. पाठीमागे जातो चेंडू. प्रयत्न व्यवस्थित नाहीयेत आणि चेंडू पाहता पाहता सीमा रेषे लगत जातोय. 3 खेळाडू पोहोचत आहेत. चेंडूची फेकी करतील तोपर्यंत एकूण धावा एकवडल्यात 3. सामना थोडासा एकतर्फी झाला. या मॅच मध्ये देखील मजा नाहीये. फाईट नाहीये. थोडासा बोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एका चांगला चेंडू डॉट बॉल असेल. कारण की सुरुवातीला जो संघ बॅटिंग करतोय स्कोर भरपूर बनवते परंतु सेकंड इनिंग मध्ये ती फाईट पाहायला मिळत नाहीये दुसऱ्या संघाच्या माध्यमातून. अजून एक चांगला चेंडू पडल्यानंतर बॅट अँड पॅटच्या मधून निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. स्लॉट मध्ये हा चेंडू होता. यावेळेस लाईन चुकीची असेल. यस व्हाईट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील. एच लागले. पाठीमागे खेळाडू उपस्थित. धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव कंप्लीट केली जाईल. षटक कंप्लीट. 4 षटकांचा खेळ समाप्त. आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सामना आता फक्त एवढ्यासाठीच आपल्याला पाहायला मिळेल. धावांचं अंतर कमी करण्यासाठी मॅच सुरू असेल MTRA संघाच्या माध्यमातून.
आणि किती धावा राखून विजय संपादित करेल या मॅच मध्ये साईराज 11 टीम. फुल टॉस आणि बॉल स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर. नो बॉलचा देखील इशारा. भीमर चेंडू घोषित केल्या पंचांनी. नो प्लस 4. एकूण मिळतील 5 धावा. रामदास आले तर अंतिम षटकामध्ये. स्लोग ओव्हरचं षटक असेल, डेट ओव्हरचं षटक ज्याला म्हटलं जातं आणि पहिला चेंडू खराब पाहायला मिळतो. हाईट फॅक्टर जास्त होता, कमरेच्या वर हा एक्झॅक्ट चेंडू पाहिला पंचांनी आणि नो बॉलचा इशारा आलाय. भीमर चेंडू घोषित केलाय. फील्डची देखील संधी असेल वसीमकडे. लॉफ्टी डीट यावेळेस मात्र मिस टायमिंग झाला ती मोमेंटला आणि सोप्पा झेल ड्रॉप झालाय, परंतु फ्री देखील होता, हरकत नाहीये. खराब बॅकअप पाहायला मिळत आहे. जिथे मात्र एक धाव असेल तिथे ती आपण पाहिले गेले तर 3-3 धावा बनत आहेत. धावसंख्या टोटल स्कोर फलकावरती 40 धावा. 1 शॉट म्हणजे 39 असतील. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही संघ रेडी राहा. आपण लगेच सामना असेल या ठिकाणी. फ्रेंड्स 11 आणि टिटवाला 11 या दोन संघामध्ये नेक्स्ट लढत असेल. टॉस देखील झालाय. टिटवाला 11 संघाने टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारली आहे. हो फटका छान आहे, परंतु उंची जास्त आहे. लांबी पाहावी लागेल आणि लांबी देखील मोठी. बॉल लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. षटकार. या फटक्याला आता जास्त महत्व नाहीये, कारण की सुरुवातीला नक्कीच जे फटके आले असते तर कुठे मॅच वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाला असता, परंतु फटके उशीर आलेत आणि असं म्हटलं जातं नक्कीच नेहमीच नयन वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला, शहाणपण संपलं. अजून एक मोठा स्ट्रोक बिग हिट केलाय. मिड विकेट सीमारेखा बाहेर. षटकार आणि आता धावसंख्या पोहोचलीये स्कोर कार्ड वरती 51. 51 धावा. चेंडू शिल्लक असतील 2. सर 2 बॉल आहेत फक्त शिल्लक आहेत. 2 चेंडू आणि 52 धावा फलकावरती असतील. वसीम सलामीसाठी आले होते, परंतु सुरुवातीला सिंगल डबल पाहिले फक्त त्यांच्या बॅटमन आणि आता शेवटच्या मोमेंटला लगातार षटकार येत आहेत आणि सलगचा हा 3रा षटकार आलाय, परंतु या षटकारांना काही महत्व नाहीये. शेवटचा बॉल शिल्लक. तेरा चेंडू व्यक्ती 32 धावसंख्येवरती बॅटिंग करतात वसीम. चला बॉल द्यायचा आहे लगेच. मॅच बॉल आपण द्या. शेवटचा बॉल औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये आणि सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती संघ साईराज 11 टीम. अजून एक षटकार. 4 चेंडू 4 षटकार आले. मॅच मात्र फिनिश झाली. सामना जिंकला टीम साईराज 11 या टीमनं. अभिनंदन. आणि एकूण धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती 64 झालेत आणि तब्बल आपण पाहिले की किती धावेने पराभूत झालाय संघ. अवघ्या 9 धावेनं हा सामना गमवावा लागला टीम MTRAP संघाला.
चलूया आपण देऊया मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर